शेखला फाशी द्या, एन्काउंटर करा, एन्काउंटर करा, एन्काउंटर करा, फरीद शेखला दगडानं ठेचून मारा, फरीद शेखला दगडानं ठेचून मारा. फरीद शेखला आमच्या. नमस्कार. सांगली शहरामधील कुपवाडमधील श्यामनगरमध्ये फरीद शेख या माथे फिरवणं शेजारीच राहणाऱ्या मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर यांच्यावर सकाळी तीक्ष्ण हत्यारानं हल्ला केला आणि त्यामध्ये या भीषण हल्ल्यामध्ये ती मनीषा केसरेकर या जागीच मृत्युमुखी पावलेल्या आहेत आणि त्यांचे जे पती आहेत मोहन केसरेकर हे सध्या मिरजेतील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. ही घटना ज्यासाठी घडली त्यासाठी रस्त्यावर फक्त कचरा टाकल्याचं निमित्त सांगून हा हल्ला करण्यात आलेला होता. त्याविरोधामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आता आवाज उठवण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहे. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीनराजे शिंदे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आता मागणी करताय, कशादर्शी भूमिका राहणार आहे? सांगलीच्या इतिहासात ही इतिहासाला काळीमा फासणारी ही पहिलीच घटना अशा पद्धतीनं घडलेली आहे. एका कट्टरपंथीय जिहादी मुस्लिम फरीद शेखनं आमच्या हिंदू धर्मातील माता मनीषाताई केसरेकर यांची निर्घुणपणे चाकूनं भोसकून हत्या केलेली आहे. ती इतकी क्रूरपणे हत्या केलेली आहे की त्यांचा त्या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पतीच्या मोहन केसरेकरांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना हातोडा घातलेला आहे. ते आज मृत्यूशी झुंज देत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या जिहाद्याला अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे की भविष्यामध्ये आमच्या हिंदू धर्मातल्या कोणत्याही व्यक्तीवर, महिलेवर ह्या जिहादी लँड्यांची हिंमत झाली नाही पाहिजे हल्ला करायची. आमची पहिली मागणी आहे की त्याला आमच्या हिंदूंच्या ताब्यामध्ये द्या. आम्ही त्याला दगडानं ठेचून मारणार आणि त्याचबरोबर त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्या ठिकाणी त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. सरकारी वकिलाची नियुक्ती केली पाहिजे. तातडीनं सांगलीचे आमदार स्वतः आमदारांनी पुढाकार घेऊन तो जो फरीद शेख आहे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला पाहिजे. आणि अशा ह्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय सेवक संघ, मातंग चेतना परिषद, सर्व हिंदुत्वादी शिवसेना, सर्व हिंदुत्वादी संघटना एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध, संताप या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. ह्या मागण्याची दखल घेऊन सरकारनं ताबडतोब ही पावलं उचलली पाहिजेत. हा जो फरीद शेख आहे ह्याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्याची केस चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा लावण्यासाठी चांगला एखादा सरकारी वकील त्या ठिकाणी त्याची नियुक्ती झाली पाहिजे. ह्या आमच्या सगळ्या मागण्या सरकारनं याची दखल घेऊन मान्य कराव्यात. अन्यथा ह्याच्यापेक्षा आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलेक्टरना आम्ही सांगितलं आमच्या या भावना संतप्त आहेत. या मागण्याची दखल घेतली नाही आणि महापालिकेकडनं जर त्याचं घर उद्ध्वस्त केलं नाही आणि त्याला आम्ही सांगितलेल्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर वेळ पडल्यास हिंदू त्याच्या घरावर जाऊन त्याचं घर उद्ध्वस्त करतील असा इशारा या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन संघटना यांच्या वतीने दिली. या प्रकरणामध्ये काही वाटते का? लँड जिहादसारखा प्रकार वाटतो, काय वाटतं? लँड जिहादचा तर विषय हा नक्की आहे. नुसता कचरा टाकण्यावरून एखाद्या व्यक्तीचा खून करू शकत नाही. त्यामुळं हा जो आहे हा 5 वेळा नमाज पढणारा, डोक्यावर टोपी, दाढी राखलेला हा जिहादी मुसलमान आहे. मग हा कट कुठं शिजतोय काय, ह्याच्या पाठीमागं आणि कोण व्यक्ती आहेत, त्याचा उद्देश काय आहे, त्या भागातून ह्या हिंदू कुटुंबाला पळवून लावून दहशत निर्माण करायचं, त्या परिसरामध्ये हिंदूंची घरं कमी करत त्या ठिकाणी मुस्लिमांची घरी संख्या वाढवायचा प्लॅन त्या ठिकाणी शिजतोय काय, या गोष्टीचाही तपास पोलिसांनी केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच या निमित्तानं कुपवाडच्या श्यामनगरमध्ये झालेला हा जो धक्कादायक प्रकार आहे त्या प्रकारातील जो मुख्य आरोप आहे फरीद शेख याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवली गेली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचं घर महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासनानं ताबडतोब बुलडोजर लावून जमीनदोस्त करण्यात यावं अशा तऱ्हेची मागणी प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे यांनी केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये आज सांगली शहरातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि सांगलीचे जे विद्यमान आमदार आहेत
गाडगीळ यांनीही या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर ते घर जमीनदोस्त करण्या संदर्भामध्ये कार्यवाही करावी अशा तऱ्हेची मागणीही करण्यात येते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.